गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स पाहत होतो. त्यामध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स फ्रॉम अल्कोहोल्स पाहिलं होतं बाय ऑक्सिडेशन ऑर डिहायड्रोजिनेशन. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल या मेथड्सना आपण अल्डिहाइड्स आणि केटोन्स तयार केले होते. ओके, आपल्याला माहिती आहे प्रायमरी अल्कोहोल असतील तर अल्डिहाइड्स भेटले होते, सेकंडरी अल्कोहोल असतील तर केटोन्स भेटले होते. आज आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम ॲसिड क्लोराइड्स पासून आपल्याला अल्डिहाइड्स तयार करायचे आणि यानंतर लगेच केटोन्स तयार करायचे. ओके, तर अगोदर आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स पाहू फ्रॉम ॲसिड क्लोराइड्स. ॲसिड क्लोराइड आपल्याला माहिती आहे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C. इट इज ॲसिड क्लोराइड. ॲसिड क्लोराइड्स. ओके, तर या ॲसिड क्लोराइड्स पासून आपल्याला अल्डिहाइड्स तयार करायचे बाय रिडक्शन. ॲसिड क्लोराइडचं जर आपण रिडक्शन केलं तर आपल्याला अल्डिहाइड्स भेटतात. ओके, मग रिडक्शन करण्यासाठी इथं सिंपली आपल्याला H2 गॅस यूज करायचा आहे. ओके, सो ॲसिड क्लोराइड्स ऑन रिडक्शन बाय युजिंग हायड्रोजन गॅस. या ॲसिड क्लोराइडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला हायड्रोजन गॅसचा यूज करायचा. ओके, आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हा गॅसियस रिॲक्शन करायचं असतील तर आपल्याला एक मेटल सरफेस किंवा सॉलिड सरफेस पाहिजे, म्हणून इथं आपण पॅलाडियम यूज करतो, PD. ओके, तर आपल्याला इथं पॅलाडियम यूज करायला आपण ॲज मेटल सरफेस आणि त्या पॅलाडियमला आपल्याला पॉइझनिंग करावं लागते. मग त्यासाठी यूज करतो आपण बेरियम सल्फेट, BaSO4. Okay, so acid chloride on reduction by using hydrogen over palladium on barium sulfate. या पॅलाडियमला आपण बेरियम सल्फेट वरती ठेवलेले आणि इट इज यूज्ड ॲज अ कॅटलिस्ट. त्याला आपल्याला पॅलाडियम ऑन बेरियम सल्फेटला कॅटलिस्ट म्हणून यूज करायचं. ओके, आता पहा रिॲक्शन खूप सिंपल आहे. जर आपण या ॲसिड क्लोराइड मध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड जर ब्रेक केला, ओके, रिॲक्शन व्हेरी सिंपल आहे. क्लोरीन निघून जातो. H2 पैकी आपल्याला माहिती H2 म्हणजे काय असतं, हायड्रोजन सिंगल बॉन्ड, हायड्रोजन तोही ब्रेक होतो. हा क्लोरीन निघून जाऊन एका हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो आणि HCl तयार होतो. ओके, ॲसिड क्लोराइड मधला कार्बनचा आणि क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होतो. क्लोरीन निघून जाऊन एका हायड्रोजन सोबत रिॲक्ट होऊन HCl फॉर्म करतो. तर राहिलेला दुसरा हायड्रोजन जो येतो त्या क्लोरीनच्या ठिकाणी येतो, कार्बन सोबत बॉन्ड तयार होतो. म्हणजे क्लोरीन निघून चालला हायड्रोजन सोबत रिॲक्ट व्हायला HCl तयार करायला, दुसरा हायड्रोजन जो आहे तो त्या क्लोरीनच्या ठिकाणी कार्बनला अटॅच होतो. ओके, म्हणजे ॲसिड क्लोराइडचा क्लोरीन निघून गेला आणि तिथं हायड्रोजन आला, म्हणजे आपण हायड्रोजिनेशन करायचं. ओके, पहा काय भेटेल आपल्याला RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड हायड्रोजन. म्हणजे रिॲक्शन खूप सिंपल आहे. आपण ॲसिड क्लोराइडचा क्लोरीन रिमूव्ह करायला आणि त्या ठिकाणी क्लोरीन हायड्रोजन प्लेस करायला क्लोरीनच्या ठिकाणी. ओके, मग आपण जर हा क्लोरीन निघून जाऊन एका हायड्रोजन सोबत रिॲक्ट करून HCl तयार करतो, दुसरा हायड्रोजन जो आहे त्या क्लोरीनच्या ठिकाणी येतो आणि ॲसिड क्लोराइड हे अल्डिहाइड्स मध्ये कन्वर्ट होतात. ओके, सो इट इज द रिडक्शन ऑफ ॲसिड क्लोराइड. याला आपण रिडक्शन ऑफ ॲसिड क्लोराइड म्हणतो आणि दिस रिडक्शन इज कॉल्ड रोझनमंड रिडक्शन. हे नाव ध्यानात ठेवा. This reduction is called Rosenmund reduction. Okay, what is Rosenmund reduction? The reduction of acid chloride into aldehydes by using hydrogen gas on palladium on barium sulfate is called a Rosenmund reduction. Rosenmund reduction म्हणजे काय असतं, ज्यामध्ये आपण acid chloride ला aldehydes मध्ये रिड्यूस करतो by using hydrogen gas over palladium and barium sulfate. This reduction is called Rosenmund reduction. या रिडक्शनला आपण Rosenmund reduction. ओके, सिंपली ध्यानात ठेवा. जर आपण ॲसिड क्लोराइडचं रिडक्शन केलं by using hydrogen gas in presence of palladium on barium sulfate to form aldehydes,
This reduction is called Rosenmund reduction. Okay. Next, आता आपल्याला प्रिपरेशन ऑफ केटोन्स पाहायचे. अल्डिहाइड्स तयार केले आपण फ्रॉम एसिल क्लोराइड पासून. आता आपल्याला प्रिपरेशन ऑफ केटोन्स पाहायचे. Okay, so we are going to study preparation of ketones from परत तेच एसिल क्लोराइड. एसिल क्लोराइड पासूनच आपल्याला आता केटोन्स तयार करायचे. ओके, तर आपण परत ध्यानात ठेवा, एसिड क्लोराइड आपल्याला माहिती काय असतं, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl. हे आपल्याला माहिती आहे, इट इज एसिड क्लोराइड. तर जर आपल्याला केटोन तयार करायचे असतील फ्रॉम एसिड क्लोराइड, तर या एसिड क्लोराइडची रिएक्शन आपल्याला करायची डायअल्किल कॅडमियम सोबत R2C. इट इज डायअल्किल कॅडमियम. ओके, जर आपण एसिड क्लोराइडची रिएक्शन डायअल्किल कॅडमियम सोबत केली तर आपल्याला केटोन्स भेटतात. पण हे डायअल्किल कॅडमियम कसं तयार केलं जातं, तर या ठिकाणी ध्यानात ठेवा, आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट माहिती आहे RMgX. ओके, हे जर आपण 2 मोल्स यूज केले ग्रिग्नार्ड रिएजंटचे आणि या ग्रिग्नार्ड रिएजंटला आपण कॅडमियम क्लोराइड CdCl2 सोबत रिएक्ट केलं. ओके, ध्यानात ठेवा, ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्ट्स विथ कॅडमियम क्लोराइड. या कॅडमियम क्लोराइड मध्ये ध्यानात ठेवा की कॅडमियमला 2 क्लोरीन सिंगल बॉन्डेड असतात. ओके, आणि जर या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कॅडमियम क्लोराइड सोबत केली तर ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये ऑलवेज आपल्याला माहिती आहे अल्किल ग्रुप आणि मॅग्नेशियम समान प्लेट. हे 2 अल्किल ग्रुपचे भेटले आपल्याला, 2 ग्रिग्नार्ड रिएजंटचे, ते 2 अल्किल ग्रुप या 2 क्लोरीनला रिप्लेस करतात. ओके, म्हणजे दोन्ही अल्किल ग्रुप या दोन्ही क्लोरीनच्या ठिकाणी. जर अल्किल ग्रुप या क्लोरीनच्या ठिकाणी आले तर एकाच कॅडमियमचे दोन्ही क्लोरीन निघून गेले आणि तिथे आले अल्किल ग्रुप. ओके, म्हटलं आपल्याला RCBr, यालाच आपण शॉर्ट मध्ये लिहितो R2C, डायअल्किल कॅडमियम म्हणायचं. ओके, प्लस आता काय इथं राहिलेला जो कॅडमियम आहे त्याला 2 अल्किल ग्रुप अटॅच झाले आणि आपल्याला डायअल्किल कॅडमियम भेटलं. राहिलेले 2 क्लोरीन या मॅग्नेशियमला अटॅच होतात. ज्या मॅग्नेशियमचे अल्किल ग्रुप निघून गेले ते क्लोरीन तिथं अटॅच होतात आणि आपल्याला भेटतं Mg, पहिला हायड्रोजन त्याला अटॅच आहे Cl. ओके, म्हणजे 2 घेतलेले आहेत आपण म्हणजे आपल्याला हे भेटतील 2 MgXCl. ओके, so it is the preparation method of dialkyl cadmium. Dialkyl cadmium ची preparation method आहे. Dialkyl cadmium is prepared by the treatment of Grignard reagent on cadmium chloride. You may say that cadmium dichloride. Okay, जर ग्रिग्नार्ड रिएजंटला कॅडमियम डायक्लोराइड सोबत रिएक्ट केलं तर डायअल्किल कॅडमियम भेटतं आणि याच डायअल्किल कॅडमियमला आपण ऍसिड क्लोराइड सोबत रिएक्ट केलं तर आपल्याला केटोन्स भेटतात. ओके, सो हाऊ द केटोन्स आर ऑब्टेन, रिएक्शन समजली. आता आपण जर आपण या ऍसिड क्लोराइडची रिएक्शन डायअल्किल कॅडमियम सोबत केली तर इथं 2 ऍसिड क्लोराइडचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, आणि या दोन्ही ऍसिड क्लोराइड मध्ये कार्बोनिल कार्बनचा आणि क्लोरीनचा जो बॉन्ड आहे तो ब्रेक करा. मग आपल्याला एका ऍसिड क्लोराइडचा एक क्लोरीन भेटेल आणि दुसऱ्या ऍसिड क्लोराइडचा दुसरा क्लोरीन. 2 क्लोरीनचे ॲटम्स निघून जातात. ओके, म्हणजे 2 क्लोरीन जे निघून चालले ते 2 क्लोरीन या अल्किल ग्रुपच्या ठिकाणी येतात. मग जर अल्किल ग्रुप कॅडमियमचे निघून गेले दोन्ही, तिथं जर 2 क्लोरीन आले तर आपल्याला भेटायला CdCl2. ओके, म्हणजे डायअल्किल कॅडमियम मध्ये अल्किल ग्रुप निघून गेले आणि तिथं क्लोरीन आले. म्हणजे 2 अल्किल ग्रुपचे ते 2 अल्किल ग्रुप त्या क्लोरीनच्या ठिकाणी येतात. मग एक अल्किल ग्रुप एका कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल, दुसरा अल्किल ग्रुप दुसऱ्या कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला भेटतं RC डबल बॉन्ड O. ओके, ध्यानात ठेवा 2 ऍसिड क्लोराइडचे क्लोरीन निघून गेले. ओके, आणि त्या ठिकाणी डायअल्किल कॅडमियम मध्ये जे 2 अल्किल ग्रुप आहेत ते त्या 2 क्लोरीनच्या ठिकाणी आहेत. म्हणजे क्लोरीन निघून गेला आणि तिथं अल्किल ग्रुप आला म्हणजेच हे आपल्याला केटोन्स भेटले. इट इज केटोन. इथं ध्यानात ठेवा डायअल्किल कॅडमियम मध्ये अल्किल ग्रुप
आणि ॲसिड क्लोराईड मधले अल्किल ग्रुप मे बी सेम ऑर मे बी डिफरंट, सेम सुद्धा असतील किंवा डिफरंट सुद्धा असतील, मे बी ॲलिफॅटिक ऑर मे बी ॲरोमॅटिक, ॲलिफॅटिकही असतील किंवा ॲरोमॅटिकही असू शकतात. ओके, सो इन दिस वे रिॲक्शन खूप सिंपल आहे. पहा की ॲसिड क्लोराईड मध्ये क्लोरीन निघून जातात आणि त्या ठिकाणी डायल्किल कॅडमियमचे अल्किल ग्रुप येतो. मग क्लोरीन निघून गेला ॲसिड ग्रुपचा आणि जर अल्किल ग्रुप आला तर आपल्याला केटोन्स भेटायले, तर आपल्याला 2 मोल्स भेटतात. ओके, समजलं. सो इट इज द प्रिपरेशन ऑफ केटोन्स फ्रॉम ॲसिड क्लोराईड. जर आपण ॲसिड क्लोराईडला डायल्किल कॅडमियम सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला केटोन्स भेटतात. ओके, याचं एक एक्झाम्पल पहा. जर आपण हे घेतलं CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C. ओके, आपल्याला माहिती आहे 2 कार्बन आहेत आणि जर इथं OH असेल तर आपल्याला माहिती आहे इट इज इथेनॉइक ऍसिड. आता ध्यानात ठेवा, जर कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपण OH काढून तिथं जर क्लोरीन ठेवला तर ऍसिड क्लोराईड तयार होतात. मग या ऍसिड क्लोराईडचे नाव तयार करताना कार्बोक्सिलिक ऍसिडचं IC ऍसिड काढून टाकायचं, तिथं प्लेस करायचं YL क्लोराईड. सो इट इज इथेनॉइल क्लोराईड. कार्बनच्या संख्येवरून आपण करतो 2 कार्बन म्हणून आपण इथेनॉइल क्लोराईड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव द्यायचं आणि त्याचं IC ऍसिड एंडिंग जर प्लेस करायचं तर प्लेस IC च्या ठिकाणी ठेवायचं YL आणि ऍसिडच्या ठिकाणी ठेवायचं क्लोराईड. आपल्याला ऍसिड क्लोराईडचे नाव तयार होते. ओके, पहा जर इथेनॉइल क्लोराईडचे 2 मोल्स घेतले आपण आणि त्याला रिॲक्ट केलं आपण डायल्किल कॅडमियम फॉर एक्झाम्पल घेतले मिथिल ग्रुप, डायमिथिल कॅडमियम. ओके, आता CH3 टेकन ट्वाइस CD म्हणजे ध्यानात ठेवा हे मिथिल ग्रुप कॅडमियम लाटायचे, दुसराही मिथिल ग्रुप त्याच कॅडमियम लाटायचे. त्याला शॉर्ट मध्ये लिहिलं आपण CH3 आहे CH3, 2 CH3 मिथिल ग्रुप आहेत म्हणून आपण लिहिलं CH3 टेकन ट्वाइस, दोन्ही एकाच कॅडमियम लाटायचे. जर याला म्हणायचं डायमिथिल कॅडमियम. या डायमिथिल कॅडमियमला जर इथेनॉइल क्लोराईड सोबत रिॲक्ट केलं तर ध्यानात ठेवा ऍसिड क्लोराईड मध्ये आपल्याला माहिती आहे कार्बोनिल कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होतो. मग इथं हा मिथिल ग्रुप आणि कार्बनचा बॉन्ड काय होईल ब्रेक. ओके, आपल्याला भेटतं 2 CH3 C डबल बॉन्ड ऍसिटिल ग्रुप 2 भेटतील आपल्याला. ओके, आणि इथं कॅडमियमचे दोन्ही बॉन्ड मिथिल ग्रुप सोबत जे ते ब्रेक होतात. म्हणजे 2 हा जो क्लोरीन निघून चालला एका मॉलिक्यूलचा एक आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा एक, हे 2 क्लोरीन या मिथिल ग्रुपच्या ठिकाणी येतात. ओके, म्हणजे आपल्याला एकाच कॅडमियमला 2 क्लोरीन जर अटॅच झाले ते डायमिथिल कॅडमियम हे कॅडमियम डायक्लोराईड मध्ये कन्वर्ट होतं. आणि हे जे 2 मिथिल ग्रुप आहेत फ्रॉम CH3 टेकन बाय CD, डायमिथिल कॅडमियमचे 2 मिथिल ग्रुपचे आहेत. ओके, ते मिथिल ग्रुप क्लोरीनच्या ठिकाणी येतात. एका मॉलिक्यूलला एक अटॅच होईल आणि दुसरं मिथिल ग्रुप दुसऱ्या मॉलिक्यूलला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला भेटतं CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 हे 2 भेटायला आपल्याला. ओके, इट इज डायमिथिल केटोन, डायमिथिल केटोन किंवा कार्बन 1 2 3 3 आहेत म्हणजे प्रोपेन. आपल्याला माहिती आहे केटोन्स असतील तर आपण एंडिंगचं E रिप्लेस करतो आणि ONE ठेवतो. इट इज प्रोपॅनॉल. ओके, त्यालाच आपण हिस्टोरिकली ॲसेटोन नावाने ओळखतो. इट इज ॲसेटोन. प्लस जे 2 क्लोरीन निघून गेले ते 2 क्लोरीन राहिलेल्या कॅडमियमला रिॲक्ट होतील आणि तयार करतील CdCl cadmium chloride. You may say that cadmium dichloride. Okay, the example is that ethanol chloride reacts with dimethyl cadmium to form propanol. Okay, आपण ketones तयार केले from acyl chloride. Okay, so remaining part we will continue tomorrow.